नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून आता महाराष्ट्र शासनानेही महाराष्ट्रातील काही तालुके आणि जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये हा दुष्काळ जाहीर केलेला आहे। याचीच जी काही पुढील मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने आता जे काही शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज असेल आणि त्यांच्या वीज पंपाबाबत जे काही येणारा शेतीच्या वीज पंपाबाबत जे काही वीज बिल आहेत त्याच्याबाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। तर हा नेमका निर्णय काय आहे, शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कोणकोणते लाभ दिले जाणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 40 तालुक्यांव्यतिरिक्त जे काही 1021 जे काही मंडळे आहेत तेथेही आता दुष्काळ जाहीर झालेला आहे। तर या दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये कोणकोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत आणि कर्जाची प्रकरणे असतील किंवा वीज बिलाबाबत कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। तर आपण या शासन निर्णयाची पहिल्यांदा प्रस्तावना ही समजून घेऊया। नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती ही जे काही शासन निर्णयानुसार निर्मित करण्यात आली होती आणि ती समिती आता जे काही जेव्हा केव्हाही महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल किंवा कोणतीही आपत्ती ज्या वेळेस येते तर ती समितीला निर्णय घेण्याचे अधिकार हे जे काही विविध शासन निर्णय यामार्फत देण्यात आलेले आहेत। तर याच शासन निर्णयांचा आधार घेऊन 31 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता। या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान असलेल्याचे आढळून आले होते। याकरता मंत्रिमंडळ उपसमितीने दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून ते सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यास अनुसरून जो काही आहे तो शासन निर्णय निर्गमित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। आता हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि यामुळे कशा पद्धतीने लाभ देण्यात येणार आहेत तेही आता आपण समजून घेणार आहोत। आता हा शासन निर्णय नेमका काय सांगतो, तर राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांव्यतिरिक्त ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्यापेक्षा 75% कमी व एकूण पर्जन्य क्षमतेच्या 350 मिलीमीटरपेक्षा कमी अशा जे काही सोबतची जी यादी दिली आहे ती गावांची परिमंडळाची तिथं आपण शेवटी बघणारच आहोत। ते जे एकूण 1021 महसुली मंडळ आहेत त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून खालील सवलती तेथे लागू करण्यात आलेल्या आहे, शासनाची याची मंजुरी देण्यात आली। आता मित्रांनो, ज्या काही या महत्त्वाच्या सवलती आहेत त्या आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत। त्याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले काही प्रश्न शंका असतील तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्या विचारू शकतात। सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महसूल जी काही जमीन महसुलात आता सूट देण्यात आली, म्हणजे सरकार आपल्याकडून जो काही शेतसारा जमा करत होतं आता या दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये आता त्या शेतकऱ्यांकडनं हा जो काही शेतसारा होता तो वसूल केला जाणार नाही आणि त्यामध्ये आता सूट देण्यात येणार आहे। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या कर्जाबाबतीचा हा जो काही निर्णय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, पुनर्गठन म्हणजे नेमकं काय आता ते मी आपल्याला समजून सांगतो। समजा आपण
एखाद्या वर्षी पीक कर्ज असेल किंवा शेतीशी निगडीत कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपण कर्ज घेतो तर त्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा एक ठरलेला असतो। त्या कालावधीमध्ये ते कर्ज फेडलं जावं अशी अपेक्षित असतं। जर फेडलं गेलं नाही तर बँक आपल्यावरती कारवाई करू शकते। पण कर्जाचं पुनर्गठन केलं जातं, म्हणजे काही ठिकाणी याला नवं जुनं म्हणतात किंवा काही ठिकाणी असं म्हटलं जातं की कर्ज घेऊन ते कर्ज परत भरलं जातं एक रकमी आणि ते परत कर्ज त्याच बाबीकरता उचललं जातं, याला म्हणते नवं जुनं। तर त्याच पद्धतीचं सहकारी कर्जांचं आता पुनर्गठन होणार आहे। तर हे साधं सिंपल मी आपल्याला समजून सांगितलंय। ते कर्ज तेच असतं, फक्त त्याचं जी काही डेट असते, तारीख असते, ती आपल्याला परतफेडीची वाढवून मिळाली जाते आणि ते कर्जाचं पुनर्गठन केलं जातं। अपेक्षा आहे की हे कर्ज पुनर्गठन आपल्याला समजलं असेल, म्हणजेच काय की त्यावरचं जे काही व्याज असेल ती सरकार हे माफ करू शकतं किंवा त्या पद्धतीचा आता यापुढे निर्णय येणं सरकारकडनं अपेक्षित। तत्पूर्वी जे काही सहकारी संस्थांमधून जे काही कर्ज उचलले असतील त्याचं पुनर्गठन करण्याचा मार्ग हा शासनाने मोकळा करून दिलेला आहे। त्यासोबतच ज्या काही शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती देण्यात आली आहे। म्हणजे शेतीशी निगडीत कोणकोणते कर्ज असतात, काही शेतकरी पोल्ट्री फार्म करता कर्ज घेत असतात, काही शेतकरी जे काही अवजार असतात, ट्रॅक्टर असेल किंवा शेतीसाठी लागणारी जी काही विविध अवजारे असतील, पाईपलाईन असतील, याकरता जे काही कर्ज उचलले जातात त्या कर्जांची जर थकबाकी झाली असेल तर तरी त्या कर्जांची वसुली करू नये, त्या वसुलीसाठी स्थगिती ही महाराष्ट्र शासनाकडून आता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी अजून जी काही सवलत आहे ती सवलत म्हणजे शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट देण्यात आली। म्हणजे आपल्याला कर्जाच्या बाबतीत सूट दिलेली आहे, शेतीशी निगडीत जे काही अवजारांचे कर्ज आहे त्याच्याकरता आता स्थगिती देण्यात आली। त्यासोबतच कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्येही 33.5% इतकी सूट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे काही शालेय विद्यार्थी असतील त्या शालेय विद्यार्थ्यांकरता आता त्यांच्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कासुद्धा आता माफी देण्यात आलेली आहे। म्हणजे जर काही विद्यार्थी जर बोर्डाच्या परीक्षांना जर यावर्षी अपिअर होणार असतील, फॉर्म वगैरे भरणार असतील तर अशा विद्यार्थ्यांना शालेय जी परीक्षा शुल्क असते किंवा जिथे काही ट्युशन फी जी म्हटली जाते एक्झाम फी, ती आता माफ केली जाणार आहे। परीक्षा शुल्कामध्ये आता माफी देण्यात इथे मी दुरुस्ती करू इच्छितो की परीक्षा शुल्क म्हणजे काही एक्झाम फी असेल, परीक्षा शुल्क असेल, त्याला इथे माफी देण्यात येणार आहे। त्यासोबतच जे काही गावोगावी आहे ती आता रोजगार हमीची कामं ही सुरुवात केली जाणार आहे, त्याच्यात जे काही नियमात असतील ते शिथिलता आणली जाणार आहे। त्यासोबतच ज्या गावांमध्ये आवश्यक असेल ते टँकरद्वारे पाणी पुरवठाही केला जाणार आहे। त्यासोबतच टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे। म्हणजेच मित्रांनो, जर आपण वीज बिल भरू शकलो नाही, कोणीही शेतकरी जर दुष्काळात जाहीर झाला तर शेतीमध्ये काही पिकणारच नाही, काही पिकलं नाही तर ते विकलंच जाणार नाही आणि शेतकऱ्यांकडे पैसा येणार नाही। त्यामुळे कोणताही महावितरणचा अधिकारी तुमच्या शेतीपंपाची आता इथून पुढे हा JR लागू असेपर्यंत त्या शेतीपंपाची वीज ही तोडू शकणार नाही किंवा कनेक्शन कट करू शकणार नाही। जर एखादा वायरमन जर जोर जबरदस्ती करेल तर त्याच्याकरता हा JR आपल्याकडे सेव्ह करून ठेवा आणि जर कोणी वायरमन तोडायलाच लागला तर त्याची तक्रार आपण ही करू शकतात या JR नुसार। आता आपण पुढे बघूया, या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा। यानुसार प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय यंत्रणांकरिता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत। यानुसार पुढील उचित कारवाई करून केलेल्या कारवाईचा अनुपाल अहवाल या विभागात सादर करण्यात यावा। संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 1021 महसुली परिमंडळामध्ये उपरोक्त उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहेत, त्यांनी तातडीने सदर उपाययोजना अंमलात आणा। तर मित्रांनो, आपल्या समोर प्रश्न पडला असेल की आता याची अंमलबजावणी कोण करणार, ज्यावरती सवलती सांगितल्या, सहकारी कर्जाचं पुनर्गठन असेल, जे काही शेतीच्या अवजारांसाठी ट्रॅक्टरसाठी जे काही कर्ज उचल केली आहे त्याच्यावरती वसुलीची स्थगिती असेल किंवा जे काही विविध वरती सांगितलं त्या पद्धतीने याची अंमलबजावणी कोण करणार, तर याची अंमलबजावणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करणार आहे, जे 1021 परिमंडळामध्ये ही जी काही
योजना लागू करण्यात आली यावरती जर आपल्यावरती कुठे अन्याय होत असेल, कोणी बँक कर्मचारी आपल्याला जोर जबरदस्ती करत असेल हप्ते भरण्याकरता किंवा एखादा वायरमन येऊन आपल्या जर शेतीपंपाचं जर कनेक्शन करत असेल तर त्यावेळेस आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याची तक्रार करू शकतो. म्हणजेच मित्रांनो, आता शेतकऱ्यांना जे काही ह्यावरती 8 सोयी सुविधा सांगितल्या त्या सगळ्यांमध्ये लाभ मिळणार आहेत. मग जमीन महसुलात सूट असेल, सहकारी कर्जाचे पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये 33.5% सूट असेल, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी असेल, रोजगार हमी अंतर्गत कामाच्या निकषात आता शिथिलता आणली गेलेली आहे, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे, टंचाई जाहीर झालेल्या गावामध्ये शेतीपंपाची वीज जोडणी आता सदर जे काही अधिकारी कर्मचारी असतील ते कट करू शकणार नाही. आता आपण बघूया मित्रांनो, जी काही आता तालुके गावं जाहीर करण्यात आली ही त्याची सोबतची संपूर्ण यादी आहे. तर या यादीनुसार मित्रांनो, विविध जे काही आपल्या महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्हे आता यामध्ये आलेले आहेत. काही जिल्हे वगळता जर आपला कुठलाही जिल्हा किंवा तालुका वगळला असेल तर आपण तेथे ही यादी डाउनलोड करून बघू शकतात. ही यादी आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केली जाणार आहे. त्याकरता आपण टेलिग्राम ग्रुप जर अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि तेथे आपण आपले गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव शोधून आपलं गाव या यादीमध्ये आले आहे की नाही, आपलं परिमंडळ असेल, तालुका असेल, हा आला आहे की नाही हे शोधून आपण त्यावरती योग्य ती कारवाई करू शकतात आणि जे काय वरती मी सवलती सांगितलं याचा लाभ घेऊ शकतात. जर एखादा अधिकारी सवलती घेण्याकरता जर आपल्याला त्रास देत असेल तर ते त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार आपण डायरेक्टली जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकतात आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यावरती ही कारवाई नक्कीच केली जाणार आहे. कारण की महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे आणि जो काही मायबाप शेतकरी आहे, जो सर्व जगाचा अन्नदाता आहे, त्याला जर त्रास देत असेल तर अशांवरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि ही कारवाई ही जिल्हाधिकारी मार्फत केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतात की पूर्ण जे काही जिल्ह्यानुसार गावांची इथे परिमंडळांची इथे यादी दिलेली आहे, ती यादी आपण डाउनलोड करू शकता. याकरता आपल्याला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे ते जॉईन करावं लागेल, तिथे आपल्याला याची संपूर्ण यादी ही दिलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही 1021 गाव असतील, परिमंडळ असतील, येथे जो काही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागामध्ये, गावामध्ये, तालुक्यांमध्ये त्यांना कोणकोणत्या सोयी सुविधा ह्या दिल्या जाणार आहे, कोणत्या सवलती दिल्या जाणार आहे, कर्जाच्या बाबतीमध्ये शासनाने कशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओमध्ये घेतला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. यापूर्वी आपण शेतजमिनीच्या असतील किंवा विविध कायदेविषयक माहिती असेल, तुकडेबंदीचा विषय कशा पद्धतीने आता कोर्टात चालू आहे, तुकडेबंदीवरती महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने पुढे कारवाई करतं आहे ते असेल किंवा ग्रामपंचायती संबंधित विविध योजना असतील, सरपंच ग्रामसेवकांची कर्तव्य असतील, सरपंच अपात्रेबाबतचे निर्णय असतील, असे विविध जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याही व्हिडिओचा आपण नक्की लाभ घ्यावा आणि आपण माहिती असायलाच हवी. यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.